हाय गाईज, मी जोशना. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की हा माझा मोबाईल आहे. हा माझा मोबाईल कोणता आहे तुम्हाला कळालंच असेल. आयफोन आहे. इथे दिसते तुम्हाला आयफोनचा सिम्बॉल, पण आयफोन असून 14 प्रो मॅक्स आहे. आणि याचे काय होतं, हे पूर्ण मी फुल बॉडी आहे याची बघा. हे तर पडला तर भीती वाटते, म्हणून ह्याला आपण एक लेन्स शिल्ड म्हणून लावतात ते लावणार आहोत. एक साईड लावली आहे बघा, ह्याला दिसते आणि इथे दिसत नाहीये साईडने, कारण हा मोबाईल खाली पडला बिडला तर फुटण्याचे चान्सेस असतात. हेच जे काच आहे कॅमेऱ्याची, त्यामुळे लेन्स शिल्ड लावणार आहोत. तर आता हे लेन्स शिल्ड हे असे असतात, तुम्हाला दिसतच असेल. आणि हे बघा, ह्यात आले होते मला, पूर्ण पॅक म्हणून येतात ते व्यवस्थित असे. तर आता बघा, हे असं लेन्स शिल्ड आहे. ह्यात आतमध्ये जे असतात ते स्टिक आहे आयाच्या आतमध्ये, आणि हे बाहेर जे ब्लॅक दिसते ते असं काढायचं आहे आपलं. हे बघा, हे काढायचंय. आणि हे जे आहे ना, ते आपले आता हे माझ्या ह्या कॅमेऱ्याला लावलेलं आहे, ह्या कॅमेऱ्याला लावायचं. आतमध्ये त्याला स्टिक असते, ते स्टिक व्यवस्थित असं ते बसून जातं. आता थर्ड मी सेम ॲज तिसरं पण तसेच लावते. हे बघा, हे बघा. कारण ते व्यवस्थित असं पॅक पकडलं जातं, म्हणजे एकदम आतमध्ये हे आहे, चिकट आहे त्याला, म्हणजे गम वगैरे आहे आतमध्ये सुद्धा. तुम्हाला दाखवते, आधीचं काढलेलं दाखवते तुम्हाला. हा झाला असा माझा फोन रेडी. त्याला हे कव्हर अप झालं की अब जेणेकरून पडू नये म्हणून. आणि आता हा कव्हर लावणार आहे त्याला, कारण कव्हर हे प्रोटेक्शन खूप भारी. नॉर्मल सिंपल कव्हर आहे माझा. मी चेक करते कव्हर कुठला याला हे करावा. जर काही तुम्हाला भेटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की कुठल्या साईटवरती चांगला असा कव्हर भेटतो आयफोन 14 प्रो मॅक्सला. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि त्याचे शिल्ड, जे शिल्ड मी आता लावले ना, तसे सेम ब्लॅकचे होते बघा. तुम्हाला दाखवते, हे ब्लॅकचे होते, हे ब्लॅकचे होते. आणि सेम ह्याला बघा, तुम्हाला दाखवते, याची काच वगैरे तुटलेली आहे. तसं ही शिल्ड आहे ना, हे बघा, हे माझं बोट आत बाहेर पूर्ण होते. तर ही शिल्ड लावलेली होती ह्याला स्टिक. आणि ह्याच्या पूर्ण ह्या साईडला आहे ना, ह्याच्या हे बघा चिकट आहे तो पदार्थ, म्हणजे फेबिक्विक वगैरे किंवा आपलं जे असतं ते मोबाईलसाठी सेफ म्हणून कोणतं आहे ते होतं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं छान असं याला अटॅच होतं, त्यामुळे ते कव्हर होतं. आणि मोबाईल कव्हर कोणते जरी घेतले ना, तर हे आहेत ना, त्याच्यामुळे असं हे होत नाही, म्हणजे काय म्हणायचं, हे तुम्हाला दिसतच असेल. तर ह्या दिसते ना, याच्यामध्ये काय होते प्रॉब्लेम मेन म्हणजे की हा व्यवस्थित असं क्लीन हे होतं. पण जर समजा मोबाईल असा खाली पडला तर ना ह्याला लागतंय, आणि ह्याला लागून किती आपण हे शिल्डचं. तर मग मला असा मोबाईल कव्हर पाहिजे की ह्या कॅमेराला असा प्रोटेक्ट करणारा, कॅमेराला प्रोटेक्ट करणारा कव्हर पाहिजे. तर जर तुम्हाला कुठल्या साईटवरती तुम्ही बघितलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई ह्या साईटवरती आहे म्हणून, आणि तो मागवू शकता म्हणून. तर नक्की मला सांगा, मी नक्की तो बाय करेन, कारण मला सध्या मोबाईलला कव्हर पाहिजे. त्यामुळे हा आहे तो एकदम 100 रुपीजचा आहे. आणि हे बघा, हे लावल्यानंतर जरा खाली पडला तर हे लगेच स्क्रॅचेस वगैरे पडलेत, त्यामुळे मला छान असं कव्हर पाहिजे. नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असे छोटे छोटे व्लॉग येणार आहेत स्टार्टिंगला आता, कारण खूप मोठे मोठे व्लॉग जास्त करून बघता येत नाहीत, कोण बघत नाही आहेत. त्यामुळे असे छोटे छोटे व्लॉग येईल, क्लिनिंगचे वगैरे येतील. जसं आता माझा मोबाईल मस्त असं मी बघितलंय, माझा मोबाईल 14 प्रो मॅक्स. तर तुम्ही बघू शकता, मोबाईलच्या बद्दल मी सांगितलेलं आहे की आज की बाबा मोबाईल कसा, आपला कॅमेरा कसा सेफ ठेवावा आपण. तसंच, कारण मोबाईल घेतो म्हटल्यावरती त्याची सेफ्टी पण तेवढी खूप गरजेची आहे. आजकाल मोबाईल किती खूप महाग येतात, नाही म्हटलं तर 20,000च्या खाली मोबाईल म्हटला की ते
म्हणतात की कॅमेरा चांगला नाही, हे नाही ते नाही, हा इश्यू येतात. तर तसंच तुम्ही चांगला मोबाईल घ्यायचा म्हटलं तर 20-25च्या पुढेच येतो. तर त्यामुळे मग मोबाईलची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मोबाईल एकदा आपण जर हे केलं तर तेवढे पैसे परत आपल्याला घालणं आपल्याच्यानं जमते की नाही हा विषय येतो. किंवा आणि आजकाल मोबाईलशिवाय काही चालत नाही आहे, हे तुम्हाला कळत असेल चांगल्या प्रकारे. तसंच म्हणून मोबाईलची सेफ्टी खूप चांगली आणि गरजेचं. आज समजा तुम्ही म्हणाल की बाबा ताई तुझ्याकडे तर एवढा चांगला मोबाईल आहे, मग तू काय बोलतेस एवढी. मोबाईल चांगला असेल त्याला जपणं पण गरजेचं आहे. एवढा महागाचा मोबाईल आहे ना, तर मला सुद्धा भीती वाटते की हा मोबाईल मी किती चांगल्या प्रकारे जपू, किंवा किती म्हणजे कॅमेरा कसा सेफ राहायला पाहिजे, फ्रंटला स्क्रीन कार्ड एवढं जरी माझं हे झालं ना, दिसते तुम्हाला हे, तर मी चेंज करते. 50 रुपये आता गेले तरी चालतील किंवा 100 रुपये आता गेले तरी चालतील, पण त्याच्यानंतर हा मोबाईल पडला आणि फुटला किंवा काही काच वगैरे ह्याचं स्क्रॅचेस वगैरे, तर याला परत पैसे किती घालावे लागतील. त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली खूप चांगली असते, खूप म्हणजे खूप चांगली असते. म्हणून मोबाईलची सेफ्टी, मोबाईलचा कवर, कॅमेरा सेफ्टी खूप महत्त्वाची असते. तसेच तुम्ही पण खूप चांगल्या प्रकारे कॅमेराची, मोबाईलची आणि स्वतःची सुद्धा काळजी तेवढ्याच चांगल्या प्रकारे घ्या अशी माझी विनंती. आणि चांगलं हॅपी राहा, खुश राहा. माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.